मावशी, आजे, वहिनी आलेत सगळे. क्या बात आहे. सगळ्या जणी इथे आलेल्या, कारण 6:30 झालेले आहेत. बरोबर 16 सख्यांचा आपला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तेव्हा मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताया इथे माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर होणारच, हो की नाही? त्याच्यामुळे आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव उषा रवींद्र शिंदे. माहेर कुठलं? माझं माहेर पाटणच आहे. आणि सासर? सासर माझं कारवट म्हणून गाव आहे माझं इथं छोटंसं, आणि पण मी राहते पाटणमध्येच. काय माहेर बदलले असं वाटतंय तुम्हाला? नाही, माहेर अजिबात बदललेलं नाही. म्हणजे माझा भाऊ आहे एक, आणि त्याचं पण लग्न झालंय. सो माझ्या भावापेक्षा माझी भाऊजही खूप चांगली आहे असं मला वाटतं. अच्छा. हा, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी युनिक आहेत माझ्या आयुष्यात. कारण माहेर म्हटलं की फार इमोशनल होतो आपण सगळे. तर मी माझ्या माहेरी अगदी 2 दिवसानं का होईना मी जाती. मला ती पहिल्यापासून सवय आहे. म्हणजे 25 वर्षात मी 2 दिवसानं माहेरी आहे. किंवा माझे वडील, आता जस्ट माझे वडील गेले 1 महिना झाले. आणि मी आईपेक्षा भावापेक्षा माझ्या वडिलांशी फार कनेक्ट होते, आणि त्यांचा प्रचंड जीव माझ्यावर होता. आणि ते गेलेल्याचं खूप मोठं दुःख म्हणजे ते मी शब्दात नाही सांगू शकत. आणि माझ्या माहेरचे सगळे खूप चांगले आहेत. म्हणजे विशेष माझी भाऊजाई आहे. आणि आम्हाला कधी असं जाणून देत नाही की भाऊजाई घरी असल्यावर थोडीशी बंधनं राहतात वगैरे, असं कधीही माझं झालेलं नाही आहे. तुम्हाला काय नावाने हाक मारायचं? ते मला सारखे लाडकीच म्हणायचे. ते मला उषा म्हणून कधी असा आवाजच दिला नाही. सारखे प्रत्येक वेळेला म्हणायचे, लाडाची लेक आहे माझी, लाडाची लेक आहे, असं सारखे म्हणायचे. ते हाक आता मिस करताय? खूप मिस करते मी. म्हणजे पाटणमध्ये राहतो आम्ही. 1 किलोमीटरच्या अंतरावर माहेर आहे माझं. पण रोज नव्यानं माहेरी जाणं. वडिलांनी, मी 2 दिवस गेली नाही ना तर वडिलांचा माझ्या कॉल येणार, काय करतेस, ये ना. तर मी म्हणायचे नाही अहो बापू, माझं खूप काम आहे. काय काम आहे तेव्हा ये. एवढ्या 3-3 गाड्या दारात आहेत आणि कशाला सांगतेस कारण. मी हातातलं काम टाकून जायची. आणि माझ्या मुलीसुद्धा खूप ह्या गोष्टीला सपोर्ट करायच्या. त्यांचा एखादा कॉल आला ना की लगेच मला नेऊन सोडणार तिथं. इतक्या गोष्टी तुम्ही मिस करताय? खूप मिस करते, खूप प्रचंड मिस करते. ते मी शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टी मिस करणार आहे. म्हणजे मला कल्पना नव्हती की ते मला असं सोडून जातील, किंवा त्यांच्याशिवाय मला काहीतरी थोडे दिवस काढायचे आयुष्यात, ह्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. ताई, तुम्ही मनातलं सगळं व्यक्त झालात, बोललात. तुम्ही बसू शकता की. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ साक्षी संतोष पराडकर. साक्षी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला आता 23 पूर्ण 24वा चालू होईल. सगळे भाऊजी काय करतात? आमची शेती आहे. अरे वा. हा, शेती. आणि शेतीच्या कामाच्या वेळी शेती करतात, आणि इतर वेळेला रिक्षा आहे आमची. मग ते रिक्षा बघतात. क्या बात आहे. स्वतःचीच रिक्षा आहे, कधी पण बसा रिक्षात, झालं ब्रर करणं. क्या बात आहे. व्हेरी गुड. काय सांगशील ताई माहेरची आठवण? लहानपणी आम्ही खूप मजा मस्ती वगैरे खूप केलं असं, पण आत्ता एक काही थोडे दिवसात जरा असं भावा बहिणींच्यात आमच्यात थोडंसं फार हे झालेलं आहे, वाद झालेले आहेत. तर मला त्याला असा एक मेसेज द्यायचा आहे की आई वडिलांनंतर कोण कुणाचं नसतं. तो माझा भाऊ आहे, तो बहिणीशी अजिबात बोलत नाही, तिचं तोंड पण बघत नाही, आणि मी तिच्याशी बोलते म्हणून माझ्याशी पण बोलत नाही. परत माझ्या आत्ता वडिलांचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं किडनीचं. डॉक्टरांनी सांगितलं होतं किडनी काढावीच लागेल, नाही तर त्यांचं काही खरं नाही.
आता गेल्या वर्षी त्यांची किडनी काढली, किडनी स्टोन होता त्यांना. तर मला असं एक मेसेज द्यायचा आहे की वडिलांशिवाय आणि आईशिवाय कोणीच कोणाचं नसतं, एवढंच कळलं पाहिजे भावाला पण आणि सगळ्यांनाच. वडिलांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस कोणीच आम्हाला नातेवाईक कोणी आले नाही, कोणी काही नाही. मी होते आणि माझे मिस्टर होते तिथे दवाखान्यात आणि 3 नंबरची माझी बहीण होती. ती, मी आणि माझे मिस्टर आणि तिचे मिस्टर एवढेच जण आम्ही तिथं होतो. जवळजवळ 15 दिवस ते दवाखान्यामध्ये होतो, पण कोणीच आमचे तिथं रिलेटिव्ह वगैरे कोणी मदतीला आलं नाही अजिबात. जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा नातेवाईकांची किंमत कळते असं मला सांगायचं. बरोबर आहे ताई. आणि खरं तर हेच नाती आहे फार महत्वाची आयुष्यात. कारण आपण आयुष्यात पैसा भरपूर कमवू, प्रॉपर्टी भरपूर कमवू, पण नाती कमवणं ह्या गोष्टी आजकाल फार कठीण होऊन गेलेल्या आहेत. ताई, आज तू सगळं हे मनातलं व्यक्त होतेस, कसं वाटतं तुला? हे तुमच्या सोन मराठीच्या माध्यमातून झालं, खूप छान वाटते मला. मी मोकळी झाले. हा मेसेज त्याने कार्यक्रम बघितला तर त्याला कळेल, काहीतरी देवबुद्धी देईल त्याला असं मला वाटते. नक्कीच तुमचा हा निरोप त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. ताई, तुम्ही बसू शकता. अरे क्या बात आहे. तुम्ही आता म्हणाले की हे तर काय चाललंय, ह्या खुर्चीकडे काय एवढं बघतोय? सांगतो खूप काय आहे या खुर्चीमध्ये, कारण ही खुर्ची आहे मानाची खुर्ची. ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. क्या बात आहे. मला सांगा, कोण कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी? एक हुकुमाची राणी होणार आहे. 10-15 हात वरती आलेले आहेत, पण हरकत नाही. हात उत्साह पाहिजे, हीच एनर्जी पाहिजे. आणि मला सुद्धा उत्सुकता आहे की आता माझ्या या तायांमधून कोण होणार आहे हुकुमाची राणी. पण त्यासाठी आपल्याला 14 ताया हव्यात. त्याच्यासाठी मी तो बॉक्स घेऊन तुमच्याकडे येणार आहे. हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत, त्या गेलेल्या आहेत आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे, उभं राहायचंय त्यांनी. अरे क्या बात आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. चला तर मग अजिबात वेळ नको घालूया आणि आपण सुरू करूया आपला पहिला खेळ. अर्थातच या खेळाचं नाव आहे, तर आता संगीत सुरू होईल आणि या संगीतावरती सगळ्या तायांनी त्यांना जसे जमेल तसं नाचायचे. ते नाचत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. हा म्हणजे नाचताना समजा असे नाचत असतील, अशी पोज असेल तर असंच उभं राहायचे. हा अजिबात हलायचं नाही. जी ताई हलेल ती बात. चला तर मग सुरू करूया. सगळ्या तयार आहेत? आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. चला टाटा, मी चालले. हा टाटा, मी चालले. हा कुठला व्यायाम आहे फक्त मला सांगा. हा क्या बात आहे मावशी. ये पण ताई, ये स्टॅच्यू. अरे नमस्कार. ही कुठली आता इथे मी बाद झालेले आहेत, ते मी हसल्यात. या एक ताई बाद झालेली आहे. अरे ताई तुम्ही हल्लात, या तुम्ही बाद झालेल्या.
काय म्हणते ताई, कशी आहे? ते दुकानाच्या बाहेर साड्यांचे पुतळे असतात ना ते. हसली ताई. त्या ताई तुम्ही बाद झालेला. अरे बापरे. ताई मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे ताई. नाही रे, अजिबात हलत पण नाही, हसत पण नाहीये. या मी काहीच केलं, नुसतं बघितलं तर हसायला लागल्या. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळातून 10 ताया ज्या इथे उभ्या आहेत त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि आता या 10 तायांमधून आता कोण होणार आहे हुकमाची राणी ते बघूया. तेव्हा जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि इथे ज्या 10 ताया आहेत त्या 10 तायांच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडायचे आणि ते तुकडे व्यवस्थित जोडले तर एक रिंग तयार होईल. ती रिंग झाल्यानंतर, एक वर्तुळ तयार झाल्यानंतर ती रिंग घेऊन आपल्या अंगाभोवती असं घ्यायचे हा, आणि उड्या मारत 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 ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. 1 2 1 2 3. व्हेरी गुड. आणि यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. लवकर, क्या बात आहे. हो हो. हा, आणि साप, अजगर. उड्या मारत जायचंय, उड्या मारत जायचंय. ये दबा दबा, ये दबा, हे उड्या मारत. हा, दोन्ही हाताने पकडायचंय. हा, उड्या मारत. व्हेरी गुड. 1 हा 2 उड्या मारत. व्हेरी गुड. अरे अरे बापरे, अरे बापरे, अरे पडाल ना. हा, अरे काय हे. हा, व्हेरी गुड. हा, ये बापरे. हा हा हा, व्हेरी गुड. हा हा, क्या बात आहे. अरे बापरे, अगं बाई. हा 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 हा, कधी पोचणार आपण. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि रिंग रिंग मधून या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि ज्या काही पद्धतीने उड्या मारून जात होत्या ना, म्हणजे जर तुम्ही आज बघितलं असेल ना तर पाटण मधल्या प्राणी संग्रहालयातून ना एक कांगारू असं बाहेर आलं होतं इथं. अरे अरे बापरे, अरे बापरे, अरे पडाल ना. क्या बात आहे. कुठलं काय म्हणजे. हा, जिंकण्याची इच्छा होती. जिंकण्याची इच्छा म्हणून एवढ्या उड्या मारायच्या. त्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिंकण्याची ही जिद्द पाहिजे. आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये तो धागा अगदी व्यवस्थित असा ओवायचा. होऊन झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय आणि मग लंगडी घालत 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 त्या चौकोनापर्यंत जायचंय जिथे लगोऱ्या आहेत. त्या लगोऱ्या त्या चौकोनात बरोबर रचायच्या. रचून झाल्यानंतर लगोरी असं जोरात ओरडायचंय आणि मग ती समोरची जी सफेद लाईन आहे ती धावत जाऊन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जातील आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी. तेव्हा बघूया आता या 5 तायांमधून कोण जाणार आहेत पहिल्या 2 ताया. आणि त्यासाठी या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 1 2 3. हा, व्हेरी गुड. हा, स्विंग. हा, अरे स्विंग. हा, व्हेरी गुड. हा, स्विंग. हा, गेलेली का बरोबर. हा, व्हेरी गुड. हा, एक मिनिट. इथे कोण होती, इथे कोण होती. इथे सुई गेलेली नाहीये, धागा नाही. हे बघा ना कुठे.
मी सोय वाहलेली आणि इथे ठेवली, त्यामुळे सुई खाली पडली आणि मी तिकडे पण मी वाहून गेली. ती सगळ्यांना पण मला सांगा, सुईमध्ये ओवलेला धागा असा कसा निघेल? असं ठेवले, असं वाहलेली मी सोय. वाहल्याशिवाय मी जाणारच नाही. मी वाहलेली, मी सत्ता सांगते विश्वास. मला सांगा, इथे कोणी बघितले ओवलेली आहे? नक्की बघा. आणि अत्यंत अटीतटीचा असा हा सामना झालेला आहे आणि त्या वादाअंती असा शेवटचा निर्णय लागलेला आहे. कोण आहेत त्या दोन ताया ज्यांनी ती सफेद लाईन पहिल्यांदा पार केलेल्या आहेत, त्या लवकरच कळतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. आणि लगोरी या खेळातून ह्या दोन ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता बघूया या दोन तायांमधून कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. त्या बात आहे. आणि आता आपण हा खेळ खेळणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे, चला आता ह्या दोन्ही ताया इथे आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता बघूया दोघांमध्ये कोण होते हुकुमाची राणी. पण त्यासाठी संगीत सुरू करण्यासाठी आधी मी सांगतो ना तसं बोलावं लागतं, नाही तर त्याशिवाय संगीत सुरू होत नाही. हा ताई, प्लीज. मी एवढं लांब लचक म्हटलंय आणि लगेच संपवलं. हा हा रेडी. हा हा आता तुम्ही पण बोलला नाही, चला हरकत नाही. म्युझिक प्लीज. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. मस्तच, हा. मस्तच, क्या बात आहे, व्हेरी गुड. पुढे चालले. हा अरे या बात आहे. आणि आजच्या या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. पण जी उपविजेती ताई आहे तिला सुद्धा मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून ही खास आठवण. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय ना. काय डोळ्यातून पाणी आहे तुमच्या? माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांमुळे मी आता इथपर्यंत आहे. माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहेत. मला प्रत्येक क्षेत्रात कुठेही जा, तू डान्स कर, तू हे कर, तू त्यात भाग घे, ह्यात भाग घे, मला खूप सपोर्ट करतात. हो ना. आहेत सासूबाई आले? आहेत की? कुठे आहेत सासूबाई? कुठे आहेत सासूबाई? या सासूबाई. सासूबाई, खरं तर तुमचं खरंच खूप खूप कौतुक आहे की तुम्ही धन्यवाद जो ताईंना सपोर्ट करतायत. आणि मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या सासूबाईंसाठी झाल्या पाहिजे. या त्यांच्या सपोर्टमुळे ती आज इथपर्यंत आलेल्या आहेत. व्हेरी गुड. काय सांगाल तुम्ही सुनेबद्दल? म्हणजे पूर्वीचा जमाना होता की सून आली की तिला सुनेच्या पद्धतीनं वागवायचं, पण आता काळ बदललेला आहे. बरोबर. आणि माझं एक मत आहे की मुलगी म्हणून आपली म्हणतो, पण ही सून येणारी असते ती सुद्धा दुसऱ्याच्या घरातून आपल्या घरी, म्हणजे तिचं एक 20, 25, 17, 18 वर्षाचं जे वय तिनं तिथं घालवलेलं असतं आणि ती आपल्या घरी येते. आणि प्रत्येक सासवानी काय केलं पाहिजे की बाबा सून नसून ती आपली मुलगीच आहे. आणि माझ्या सुद्धा 2 मुली आहेत, तर त्या 2 मुलींच्या जागी तिसरी ही मुलगीच आणि अजून एक होणारी सून आहे, तर ती सुद्धा माझी 4थी मुलगी म्हणून असंच मी या मुलींना हे करणार आहे. आणि हा एक आदर्शच दिलेला आहे. नक्की. त्या बात आहे ताई. खरंच खूप खूप कौतुक तुझं. हा आणि हा कप आहे ना, या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची तू आणि भाऊजींनी. हा आणि भाऊजींना द्यायचंय हा कप. बोलायचंय हा घ्या कप आणि बसा गप. काही तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
खरं तर खुर्ची म्हटलं की मी ज्या गेमला जाते तर तिथं खुर्ची म्हटलं की मी जरा जिंकूनच येते. हा हो माझा का? अनुभव आहे. अच्छा. कारण मी आधीच्या पंचवार्षिकीत सरपंच होते गावची. आता विद्यमान उपसरपंच आहे. त्यामुळे खुर्चीचा वारसा बहुतेक आहे. त्यामुळं खुर्ची काही सोडत नाहीये खुर्ची तुम्हाला. सुटत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. त्या बात एकदा जोरदार भारी टाळ्या वाटते. वाजवून जाऊ द्या. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा अशी धमाल मजा मस्ती येणार आहे आपल्या पुढच्या भागामध्ये आणि जाणून घेऊया कोण होणार आहे त्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण आता लगेच सुरू होते हुकुमाची राणी ही मालिका. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. सोहळा सख्यांचा